आज सकाळीच मला खूप आनंद झाला, कारण एका क्लायंटचा कॉल आला होता. ते म्हणाले की सर, आपली पहिली जी SIP चालू आहे ती तर चालू ठेवा, पण एक नवीन SIP चालू करा आणि हे पैसे अशा ठिकाणी लावा की आपल्या इथून पैसे परत आपल्याला काढता पण आले पाहिजे. थोडक्यात त्यांना हे म्हणायचं होतं की इमर्जन्सी फंड आपल्याला बनवायचा आहे. तर हे बघून मला आज खूप आनंद होतोय की जी माझी इन्व्हेस्टर फॅमिली आहे तर ती इन्व्हेस्टिंगच्या बाबतीत सिरियस होत आहे, इमर्जन्सी फंड बनवण्याचा विचार करताय, इन्शुरन्स घेत आहे आणि फायनान्शियली स्ट्रॉंग बनत आहे. आणि इमर्जन्सी फंड हा प्रत्येकाकडे असणं खूप गरजेचं आहे, कारण आता सध्या AI चा जमाना आलेला आहे. कुणाची नोकरी कधी जाईल सांगता येत नाही आणि त्यावेळेस इमर्जन्सी फंड खूप महत्त्वाचा ठरू शकतो. आणि ज्यांचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय तर ते पण ऑर्गनाइज बिझनेसेस आहेत, त्यांच्याकडे बिझनेस चालला आहे. आपलं ब्लिंकिट वगैरे असे ॲप्स आहेत, ज्यांचे किराणा स्टोअर्स वगैरे त्यांचा बिझनेस अशा छोट्या छोट्या ॲप्सकडे चालला आहे. तर त्यामुळे काय होतं की जर समजा तुमचा बिझनेस बंद पडला, नोकरी गेली, तर तुमच्याकडे काहीतरी फंड असायला पाहिजे की जेणेकरून तुमचा घर खर्च पुढील 5-6 महिने चालेल, तोपर्यंत तुम्ही नवीन काम चालू करू शकता, नोकरी शोधू शकता. त्यामुळे इमर्जन्सी फंड हा प्रत्येकाने बिल्ड करायचाच आहे. आणि जर आतापर्यंत तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये ऍड झाले नसेल, इन्व्हेस्टमेंट चालू केली नसेल, तर तुम्ही मला या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता आणि स्वतःची फायनान्शियल जर्नी सुरू करू शकता. धन्यवाद.